हिंगोली जिल्ह्यात उन्हाचा पारा तब्बल 41-42 अंशावर गेलेला आहे आणि त्यामुळे जे आहे ते विद्युत रोहित्र असतील, ट्रान्सफॉर्म असतील, जे MECBचे मोठमोठाले ट्रान्सफॉर्म आहेत त्यांना सध्या जे आहे ते लाईन ट्रिप होऊ नये यासाठी कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण सध्या हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव या ठिकाणी आहेत आणि येथील MECB ट्रान्सफॉर्मरला जे आहेत ते विद्युत पुरवठा होण्यासाठी आणि विद्युत पुरवठ्यामध्ये कुठलाही खंड पडू नये यासाठी जे आहे ते आता सध्या कूलर बसवलेले आहेत आणि या थंडगार कूलरमुळे जे आहे तो ऑइलचा जो मेंटेनन्स पण आहे तो व्यवस्थित राहण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. जवळपास या ठिकाणावरून जे आहे ते 10 गावांना विद्युत पुरवठा केला जातो आणि त्यामुळे जो दिवसभराचा जो विद्युत पुरवठा आहे तो खंडित होऊ नये, कुठल्याही प्रकारे त्यामध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी हा जो आहे तो खटाटोप केलेला आहे. आपल्यासोबत ज्या इथले जे सहकारी आहेत त्यांना आपण विचारू. दादा, जो आता या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरला हे लावलेले आहेत विद्युत पुरवठा होणं सुरळीत राहण्यासाठी जे कूलर लावलेले आहेत, नेमकं काय याचा काय परिणाम होतो? याचं म्हणजे आमचं ऑइल हे रेडिएटर असते, त्याला ऑइल जास्त उन्हामुळं आणि लोडमुळं ऑइल गरम होतात आणि त्याचं वाइंडिंग टेम्परेचर पण वाढते. त्यामुळं रेडिएटरमधून ऑइल थंड होते आणि त्यासाठी आम्ही कूलर आणि कूलरात पाणी टाकून हे त्याचा गार वारा दिलं तर ते ऑइल पण त्याचं थोडं प्रमाण कमी होते, थंड होण्याचं म्हणजे उष्णतेचं प्रमाण थोडं कमी होते आणि ऑइल थंड होते आणि त्याचं टेम्परेचर पण लेवलमध्ये राहते. आता आपण या ठिकाणी कूलर किती दिवसापासून लावलेले आहेत आणि आता याचा काय किती प्रमाणात आता आपल्याला फरक जाणवतो? याला 8 दिवस झाले कूलर लावून आणि आमचं वाइंडिंग टेम्परेचर आणि ऑइल टेम्परेचर कूलर चालू असल्यामुळं बरेच प्रमाण कमी आहे. नाही तर या उन्हाच्या पाऱ्यामुळं आणि वाढलेली उष्णतेमुळं याचं प्रमाण लई वाढते, त्यामुळं कूलरमुळं थोडा फरक पडलेला आहे. सध्या कोणतीही त्याच्यावर इंडिकेशन या ऑइल टेम्परेचर वाइंडिंग टेम्परेचर वाढलेलं नाही. निश्चितच या कूलरचा आता जो आहे तो योग्य प्रमाणात या ठिकाणी उपयोग होत असल्याचं येथील ऑपरेटरने देखील सांगितलेलं आहे. LS मराठी, गजानन पवार, हिंगोली.